नमस्कार मित्रांनो, यांचे मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपला जो मॅथ आणि रिजनिंगचा प्रश्नसंच आहे हा प्रश्नसंच क्रमांक 13 आहे। या अगोदरचे जे प्रश्नसंच आहेत ते तुम्हाला काय करायचे, आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायचे आहेत। अतिशय महत्त्वाचे असे प्रश्नसंच आहेत आपले। हा आपला 13वा प्रश्नसंच आहे, लक्षात येतंय? ओके, तुमचा जास्त वेळ घेणार नाही। पहा, या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ए व बी च्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे। 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:11 होईल, तर ए चे आजचे वय किती? या ठिकाणी आपल्याला काय ए चं आजचं वय काढायला सांगितलेले। पहा, पण आपल्याला प्रश्नात माहिती काय दिली, ए व बी च्या वयाचे गुणोत्तर काय 3:5 आहे। 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होईल, 6:11 होईल, तर ए चे आजचे वय किती? आता प्रश्न वाचायला अवघड जातो, पण सोडवण्यासाठी अतिशय सोपा आहे। सर्वप्रथम काय करायचं, वय मांडून घ्यायचं। पहा, आता याच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे, ए आणि बी च्या 3:5 आहे। मग इथं आजचे वय पहा, आजचे वय काय असणार आहे या ठिकाणी? याचं एचं काय असणार आहे 3x आणि बीचं काय असणार आहे 5x। मग त्यानंतर आपल्याला याच्यात माहिती काय सांगितलेली आहे, 6 वर्षानंतर सांगितलंय। मग आपल्याला 6 वर्षानंतर त्यांचं वय काय होईल पहा, 6 वर्षानंतर वय 6 वर्षानंतर वय काय होईल, एचं काय होईल 3x अधिक 6 आणि बीचं काय होईल 5x अधिक 6। लक्षात येतंय? आपण सध्या फक्त यांचे वय मांडून घेतलेत, कसे जसं आपल्याला गणितात दिले तर त्या प्रकारे आपण त्यांचे वय मांडून घेतलेत। आता त्यानंतर आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे, 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय होणार आहे, 6:11 होणार आहे। मग आता या ठिकाणी आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे, जे 6 वर्षानंतरचं वय आहे, 6 वर्षानंतर एचं जे वय आहे त्याला बीच्या वयाने भागायचंय आणि त्याच्या समोर 6/11 लिहायचे। म्हणजे मी तुम्हाला मांडणी करून देतो। पहा, एचं वय किती आहे 3x अधिक 6, कोणतं वय 6 वर्षानंतरचं वय, बरं का, लक्षात असू द्या। 6 वर्षानंतरचं वय सांगतोय मी किती, 3x अधिक 6 छेद बीचं वय, बीचं वय किती असणार आहे 5x अधिक 6, 5x अधिक 6 बरोबर त्यांचं 6 वर्षानंतरचं गुणोत्तर काय असणार आहे 6:11 असणार आहे, म्हणजे 6/11। ही झाली आपली गणिताची मांडणी आताशी। आता यांचा काय करायचं, फक्त आपल्याला तिरकस गुणाकार करायचा। पहा, मग तिरकस गुणाकार करून घेऊया। पहा, 11 गुणिले 3 केलं तर काय होईल 33 आणि x जसाच तसा म्हणजे 33x काय होईल 33x अधिक 11 सक किती 66 बरोबर काय होईल, या ठिकाणी पहा काय आहे 5x आहे। मग बरोबर काय होईल 6 गुणिले 5 आणि x 6×5 = 30 आणि x जसा तसा 30x। ओके, त्याच्यानंतर 6 काय होईल 36 म्हणजे अधिक 36। हा झाला आपला तिरकस गुणाकार। आता आपल्याला काय करावं लागणार आहे, फक्त हे 30x काय करावं लागतील बरोबरच्या अलीकडे आणावं लागतील आणि हे 66 काय करावं लागतील बरोबरच्या पलीकडे घेऊन जावं लागतील। मग घेऊन जाऊया। पहा, या ठिकाणी पहा काय होईल आपलं गणित, 33x वजा 30x वजा का होईल, कारण हे 30 या ठिकाणी काय आहेत प्लस आहेत। आता याच्यात अलीकडे कोणतंही चिन्ह नाही म्हणजे ते काय असणार आहेत प्लस असणार आहेत। मग तिकडे आलं काय होतील मायनस होतील। मग 30x बरोबर काय होईल आपलं 36 वजा 66 होईल, 36 वजा 66। हे 66 इथं प्लस आहेत पहा, ते पलीकडे गेलं काय होणार वजा होणार आहे, त्यामुळे इथं काय झालं 36 वजा 66 झालं। मग खाली आपलं गणित काय राहील पहा, 33x वजा 30x गेलं तर खाली किती राहतात 3x बरोबर 36 वजा 66 म्हणजे 66 मधून जर 36 गेलं तर खाली किती राहतील 3 राहतील। मग या ठिकाणी पुन्हा आपल्याला हे जे 3x आहेत यातील जे 3 आहेत हे आपल्याला 3 काय करावं लागतील इकडे घ्यावं लागतील, बरोबरच्या पलीकडे गेल्यावर ते काय होतील 30 ला भागिले होतील। भागिले काय होतील तर या ठिकाणी x सोबत आहेत म्हणजे यांच्यामध्ये गुणिलेचं चिन्ह आहे, मग ते इकडे गेल्यावर भागिले होतील। भाग देऊया 10 म्हणजे आपल्याला x बरोबर किती आला, x बरोबर 10 आला। लक्षात आलं आपल्याला काय आला, x बरोबर 10 आला। आता आपल्याला कधीचं वय विचारलेलं आहे, एचं आजचं वय विचारलेलं आहे। मग एचं आजचं वय आपण इथं मांडलं होतं, एचं आजचं वय किती आहे 3x आहे। मग 3 गुणिले 10 x किती आहे 10 आला आपला, मग 3 गुणिले 10
याचं आजचं वय किती असेल मित्रांनो? 30 असेल. मग 30 आपल्याला ऑप्शन दिलाय का? ओके दिलाय. पहा ऑप्शन क्रमांक पहिलाच आपल्याला 30 दिलेला आहे. लक्षात आलं? क्रिया थोडी मोठी वाटते, अवघड वाटते, पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर ही क्रिया खूप सोपी आहे. तुम्ही जर प्रॅक्टिस व्यवस्थित केली तर गणित खूप सोपं आहे. आणि या मांडणीशिवाय तुम्ही हे गणित सोडवू शकत नाही. किंवा दुसरा एक पर्याय आहे, तुम्ही ऑप्शनमधून गणित सोडवू शकता. पण ऑप्शनमधून गणित सोडायचं म्हटल्यावर तुम्हाला काही वेळेस 4 पर्याय पडताळून पाहावे लागतात. त्यामुळे गणित सोडण्यास काय होतं, वेळ जाऊ शकतो. ओके, त्यामुळे कधीही आपलं मेथडने गेलेलं चांगलं. आता या ठिकाणी पहा, जर तुम्हाला ए ऐवजी बीचं वय विचारलं असतं, ए ऐवजी जर बीचं वय विचारलं असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं? बीचं वय किती आजचं? 5x आहे. मग 5 गुणिले 10 करावं लागले असते. पहा 5 गुणिले 10 बरोबर किती? 50. त्याच्यानंतर पुन्हा जर आपल्याला विचारलं असतं 6 वर्षानंतरचं वय, तर 6 वर्षानंतरचं वय काय आलं असतं? 3x अधिक 6 म्हणजे 3x म्हणजे 30 अधिक 6 किती आलं असतं? 36 आलं असतं. आणि याचं काय ते आलं असतं? 5x अधिक 6, 5x म्हणजे किती? 50 अधिक 6 बरोबर किती आलं असतं? 56 आलं असतं. लक्षात येतंय? म्हणजे अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला काय, गणिताची मेथड कळाली पाहिजे, गणित सोडवण्याची पद्धत कळाली पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे. त्याच टाईपचं गणित आहे जवळपास, फक्त थोडा बदल केलेला आहे. प्रकरण तेच आहे, वयवारी. ओके, 3 भावांच्या आजच्या वयांची बेरीज 42 वर्ष आहे. किती भाऊ आहेत ते? 3 भाव आहेत. ओके, 10 वर्षापूर्वी इथं आपल्याला काय सांगितलंय? 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2, 2:3 असे होते. तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती? या ठिकाणी आपल्याला आजचं वय काढायला सांगितलंय, परंतु आपल्याला जे गुणोत्तर दिलंय हे कधीचं दिलेलं आहे? 10 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलेलं आहे. मग सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? त्यांचं 10 वर्षापूर्वीचं वय मांडावं लागेल. 10 वर्षापूर्वीचे वय, आता 10 वर्षापूर्वी यांचं वय काय असणार आहे? हे किती? 3 भाऊ आहेत समजा, आपण ए बी सी करून टाकू. ओके, ए बी आणि सी. याचं वय किती असणार आहे? x असणार आहे. बीचं किती असणार आहे? 2x असणार आहे. आणि 3चं किती असणार आहे? 3x. सीचं किती असणार आहे? 3x असणार आहे. ओके, मग याच्यानंतर पहा, आता आपल्याला 10 वर्षापूर्वीचे वय आले, पण आपल्याला जर त्यांचं आजचं वय काढायचं असलं तर मग आजचं वय किती येईल त्यांचं? पहा आजचे वय काय येईल? याचं x अधिक 10 येईल. कारण हे कधीचं वय आहे? x 10 वर्षापूर्वीचं असल्यामुळे या ठिकाणी काय होईल? x अधिक 10 होईल. याचं काय होईल? 2x अधिक 10 होईल. आणि याचं काय होईल? सीचं काय होईल? 3x अधिक 10. आता आपल्याला काय केलेलं आहे? आपल्याला सांगितलेलं आहे तिन्ही भावाच्या कोणत्या वयाची बेरीज? आजच्या वयाची बेरीज किती आहे? 42 वर्षे. मग यांचे आजचे वय आपण मांडणी केल्यानुसार किती आलंय? याचं आलंय x अधिक 10, दुसऱ्याचं आलंय 2x अधिक 10 आणि तिसऱ्याचं आलंय 3x अधिक 10. हे कधीचं वय आलंय? आजचं वय आलंय. म्हणजे यांची तिघांची बेरीज केली तर किती येणार आहे? आपल्याला बरोबर 42 सांगितलेले. मग बेरीज करून घेऊया. पहा x अधिक 10 अधिक आपल्याला तिघांची बेरीज करायची 2x अधिक 10. आपल्याला काय करायचं सांगितलेले? तिघांची बेरीज 42 येते असं सांगितलेले त्यांनी. 3x अधिक 10 बरोबर किती? 42. मग आपल्याला काय फक्त बेरीज करून घ्यायची. आपली आता गणिताची मांडणी झालेली आहे, बेरीज करून घ्यायची. आता आपल्याला सुरुवातीला x सोबत असणाऱ्या संख्येची बेरीज करावी लागेल. पहा x 1 2x किती झाले? 3x. 3x आणि 3x किती झाले? 6x. मग 6x मांडून घेऊया. 6x अधिक काय होईल? हे 10 20 आणि हे 10 30. 6x अधिक 30 बरोबर किती? 42. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतील? हे 30 बरोबरच्या पलीकडे घेऊन जावं लागतील. हे या ठिकाणी प्लस आहेत, पलीकडे गेल्यावर काय होतील? मायनस होतील. म्हणजे 40 वजा 30 बरोबर किती राहतील? 10 राहतील. मग या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला 42 दिलेले म्हटलं, आपल्याला काय करावं लागेल? 42 मधून वजा करावं लागतील. 42 वजा 30 बरोबर किती राहतील? 12 राहतील. खाली किती राहतील? 12 राहतील. मग ओके, मग त्यानंतर आपल्याला काय गणित आलं आपलं? 6x बरोबर किती आलंय? 12 आलंय. मग या ठिकाणी हे 6 आपल्याला काय करावं लागतील? याला इकडे घेऊन गेलं तर काय होतील? ते भागिले होतील. मग 6 1 6 आणि 6 2 12. म्हणजे x बरोबर आपलं किती आलं मित्रांनो? x बरोबर 2 आलंय. लक्षात असू द्या, इथं गडबड करायचं नाही. x बरोबर 2 आलं
की बरेच मुलं लगेच इकडे जर 2 पर्याय असला तर 2 लाख कट करतात, म्हणजे 2 लाख खून करतात आणि उत्तर लिहून टाकतात. मग याने उत्तर चुकतं. आता या ठिकाणी आपल्याला काय आलं, x बरोबर 2 आले, पण आपल्याला इथं विचारलेलं काय आहे, सर्वात लहान भावाचे कोणतं वय विचारलेलं आहे, आजचे वय विचारलेलं आहे. मग आपण इथं आजचे वय मानलेले आहेत. पहा काय, आजचं वय इथं आपण मानलेलं आहे लहान भावाचं, ते किती आहे, x + 10 आहे. लहान भावाचं आजचं वय किती आहे, x + 10 आहे. मग x किती मिळालाय आपल्याला, 2 मिळालाय. x किती मिळालाय, 2 मिळालाय. मग काय होईल, 2 + 10 बरोबर किती, 12. म्हणजे लहान भावाचं वय किती आहे, 12 वर्षे. 12 ऑप्शन आपल्याला आहे का कुठं, याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन चुकलेत. पहा लहान भावाचं वय किती आहे, 12 वर्ष आहे. इथं थोडी टायपिंग मिस्टेक झालेली आहे, त्याच्यामुळे याच्यात काय झालंय, पर्यायामध्ये मिस्टेक झालेली आहे. ओके. त्याच्यानंतर इथं पहा, आपल्याला जर विचारलं असतं मोठ्या भावाचं वय किती, तर मोठ्या भावाचं आपलं वय किती होतं. पहा आजचं वय किती होतं, 3x + 10 होतं. 3x + 10 म्हटल्यावर किती, x किती आलेला आहे आपला, 2 आलेला आहे. म्हणजे काय झालं असतं, 6 + 10 बरोबर मोठ्या भावाचं वय किती आलं असतं, 16 वर्ष आलं असतं. लक्षात येतंय, आपल्याला काय विचारलेलं आहे, आजचं वय विचारलेलं आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी अशा प्रकारे करत आहोत. ओके. एक छोटीशी सूचना मित्रांनो, आपण माडा भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी गणित व बुद्धिमत्ताची फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेली आहे. ही बॅच तुम्ही आपलं NG अकॅडमी जे ॲप आहे त्या ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही बॅच पाहू शकता. याच्यासाठी अगदी नाममात्र अशी फी आहे मित्रांनो, फक्त 299 रुपये फी आहे. 299 रुपये फीमध्ये आपण तुमचा मॅथ आणि रिजनिंगचा जवळपास 90% प्लस सिलेबस कव्हर केलेला आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला मित्रांनो, जर तुम्ही बॅच व्यवस्थित पाहिली, सर्व व्हिडिओ जर व्यवस्थितरित्या पाहिले, सर्व लेक्चर जर व्यवस्थित समजून घेतले, तर तुम्हाला 50 पैकी 40 प्लस मार्क 100% येणार. म्हणजे त्याची हमीच देतो मी, 50 पैकी 40% मार्क काय होणार, नक्की येणार. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, बॅचमधील सर्व लेक्चर अटेंड करावे लागतील, बॅचमधील सर्व लेक्चर पाहावं लागतील किंवा सर्व व्हिडिओ पाहावं लागतील. आता सध्या मला वाटतं 7 प्रकरणं झाले आहेत आतापर्यंत. असे आपण दररोज काय करतो, याच्यामध्ये 2 प्रकरणं ॲड करत आहोत. ओके. मग ज्यांना कुणाला वाटत असेल बॅच जॉईन करायची, फी फक्त 299 रुपये. 299 रुपयात तुम्हाला 50 पैकी 40 प्लस मार्काची हमी कोणीच देऊ शकत नाही मित्रांनो. ओके. तुम्ही मार्केटमध्ये गेला तर गणित बुद्धिमत्ताच्या कोर्सची फी कमीत कमी 3000 रुपये आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला, पहा प्रश्न क्रमांक 3 आहे. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, पहा मधूच्या 5 विषयातील गुणांची सरासरी 75 असून उरलेल्या 2 विषयातील गुणांची सरासरी 80 आहे, तर त्याचे 7 विषयातील एकूण गुण किती. अगदी सोपे सरासरी प्रकरणावरील गणित आहे. तसं पाहिलं तर सरासरी हे प्रकरण काय सर्वात सोपं प्रकरण आहे. मग गणितातच आपल्याला दिलेलं आहे 5 विषयातील सरासरी किती आहे, 75 आहे. मग 75 गुणिले 5. ओके. आणि त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, उरलेल्या 2 विषयातील सरासरी किती आहे, 80 आहे. मग 80 गुणिले 2 आणि फक्त 2 चे गुणाकार येतील, या दोघांची बेरीज केली तर आपल्याला काय होईल, एकूण त्याला किती गुण मिळाले हे आपल्याला काय होईल, येईल. मग गुणाकार करून घेऊया. 5 5 25 5 हातचे आले 2, 7 5 35 आणि 2 37. ओके. 0 8 2 16. आता आपल्याला काय झालं, 375 अधिक 160 ची बेरीज करावी लागेल. 375 अधिक 160 बरोबर किती होतात, 5 अशी 5, 7 आणि 6 किती 13, हात चाला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5. त्याला किती मार्क मिळाले, एकूण 535 मार्क मिळाले. लक्षात आलं. सर्वात सोपं प्रकरण आहे सरासरी हे प्रकरण. आणि तुमच्या पेपरमध्ये मित्रांनो, तुम्हाला मी पेपरचं स्वरूप सांगतो. जवळपास म्हणजे रिजनिंगच्या सिलेबसमधले पहा 50% प्रश्न हे असे असतात की तुम्ही हे चुटकीसरशी सोडवू शकता. 25% प्रश्न थोडे मीडियम असतात आणि 25% प्रश्न काय असतात, थोडे कठीण असतात. म्हणजे ते प्रश्न सोडवण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. प्रश्न सुटतात पण वेळ जास्त लागतो. पण वेळ या ठिकाणी काय होतो, तिघांचा मिळून जर तुम्ही पाहिला तर वेळ कव्हर होऊन जातो. कारण काय होतो, काही गणित कमी वेळात सुटतात आणि काही गणिताला थोडा वेळ लागतो. पण एक लक्षात घ्या, पेपर सोडताना जर एखादं गणित तुम्हाला सुटत नसेल तर त्याला जास्त वेळ घालीत बसू नका. म्हणजे एक गणित तुम्हाला सोडताय, तुम्हाला येतंय,
परंतु जर ते गणित सोडवण्यासाठी तुम्हाला जर 5 मिनिटं लागत असतील तर ते गणित सोडवायच्या भानगडीत पडू नका, कारण त्या 5 मिनिटात तुम्ही इकडे दुसरे 5 गणित सोडवू शकता. मग काय करा, त्या गणिताला हे आहे, त्या गणिताचं समजा 26 नंबरचं गणित आहे तर त्याला फक्त सर्कल करून ठेवा किंवा खूण करून ठेवा, आणि जर तुमच्याकडे वेळ शिल्लक राहिला तर पुन्हा त्या गणिताकडे या. पण एका गणितामध्ये 5 मिनिटं घालू नका. बऱ्याच मुलांचं हे होतं, मग टाईम पुरत नाही पेपरमध्ये. पेपर अगदी सोपा असतो पण आपण 1-2 प्रश्नातच अडकून पडलेला असतो, मग त्यामुळे आपलं टाईम मॅनेजमेंट बिघडतं आणि मग आपल्याला पेपर कव्हर होत नाही. मग शेवटी बरेच विद्यार्थी बाहेर आल्यावर सांगतात, सर मी शेवटचे 15 ठोके मारले, कोणी म्हणतो सर माझे 20 ठोके लागले, 20 ठोके मारले, कोणी म्हणतो सर मी 8 ठोके मारले. मग हे जे मार्क असतात हेच मार्क मेरिटचे असतात मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला मी आणखीन सांगतो, मेरिट जे अवघड प्रश्न आहेत ना, ते अवघड प्रश्न मेरिट कधीच ठरवत नाहीत. मेरिट ठरवतात सोपे प्रश्न. तुमचे अवघड प्रश्न किती चुकले याला महत्त्व नाही, तुमचे सोपे प्रश्न किती चुकले. जेवढे सोपे प्रश्न चुकताल तेवढे तुम्ही मेरिटच्या बाहेर फेकले जातात. कारण का, सोपे प्रश्न बाकीच्या विद्यार्थ्यांचे बरोबरच आलेले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, पेपर सोडताना काळजी घ्यायची, वेळेचं व्यवस्थित मॅनेजमेंट करा. एका प्रश्नाला जास्त वेळ घालवू नका. तुम्ही पेपरवरच्या सूचना जर वाचल्या तर त्याच्यावरती काय दिलेलं असतं पहा, 100 प्रश्न म्हणजे 100 प्रश्न 100 मार्काला आहेत, किंवा आता माडाचं काय असेल 200 प्रश्न 200 मार्काला आहेत. प्रत्येक प्रश्नाला समान घटक म्हणजे समान महत्त्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे काय तुम्हाला काय करायचे, सर्व प्रश्न सोडवायचे. म्हणजे असं नाही की कोणत्या प्रश्नाला कमी महत्त्व आहे कोणत्या प्रश्नाला जास्त महत्त्व आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 4 आहे. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, m बरोबर 45, n बरोबर 50, तर m पेक्षा n किती टक्क्यांनी लहान आहे. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं, m पेक्षा n किती टक्क्यांनी लहान आहे. मग आपल्याला m किती दिलेला आहे, m 50 दिलेला आहे आणि n किती दिलेला आहे, 45 दिलेला आहे. म्हणजे दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 5चा फरक आहे. म्हणजे m पेक्षा n काय आहे, 5 ने मोठा आहे, किंवा याच्यापेक्षा हा काय 5 ने लहान आहे. ओके, मग आपल्याला काय सांगितलंय, तो किती टक्क्यांनी लहान आहे, आपल्याला फक्त टक्क्यामध्ये काढायला सांगितलंय. मग या ठिकाणी पहा 50, m किती आहे 50, 50ला कितीचा फरक आहे, 5चा फरक आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 100 किती म्हणजे 100 x. आता फक्त तिरकस गुणाकार करून घेऊया. तिरकस गुणाकार काय होईल, 100 गुणिले 5 छेद 50. हा शून्य गेला, हा शून्य गेला, 5 1 5, 5 दुणे 10, 2 गुणिले 5 बरोबर किती 10. म्हणजे काय, हा 10% लहान आहे. लक्षात आलं किती टक्क्यांनी लहान आहे, m पेक्षा n हा किती टक्क्यांनी लहान आहे, तर 10% लहान आहे. ओके, लक्षात असू द्या 10% आपल्याला ऑप्शन कुठे, पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले आहे 10%. ओके, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आहे. हा प्रश्न घेण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा काय करा, कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, मग या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 20% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, दोन्ही विषयात 15% उत्तीर्ण झाले, तर त्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे किती टक्के उत्तीर्ण झाले. अतिशय सोपा प्रश्न आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला मी काल पण, मला वाटतं काल का परवा पण आपण अशा प्रकारचं गणित घेतलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं दोन्ही विषयाची बेरीज करायची आणि त्याच्यातून जे दोन्ही विषयात हे झालेले ते मायनस करायचे. म्हणजे काय, इंग्रजी अधिक गणित, विषय दुसरा कोणता आहे, गणितच आहे ना, गणित वजा काय करायचे, दोन्ही विषय. मग या ठिकाणी पहा, इंग्रजीत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत, 20, अधिक गणितात किती झालेत, गणितात किती झाले, सॉरी इंग्रजीत 25 झालेत आणि गणितात 20 झालेत. इंग्रजीत किती झालेले आहेत 25 आणि गणितात किती झालेले आहेत 20 झालेले आहेत. दोन्ही विषयात किती झालेले आहेत 15 झालेले आहेत. 25 अधिक 20 किती 45, 45 वजा 15 बरोबर किती मित्रांनो 30. मग किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले, 30% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 30 आपल्याला ऑप्शन कुठे दिलाय पहा, पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे आपल्याला 30% विद्यार्थी उत्तीर्ण. आणि या ठिकाणी उत्तीर्ण ऐवजी जर आपल्याला विचारलं असतं अनुत्तीर्ण, अनुत्तीर्ण असं जर विचारलं असतं तर किती उत्तर आलं असतं आपलं, उत्तर आलं असतं आपलं 70%. म्हणजे सोपं असतं, गणितात तुम्हाला काही विचारू मेथड एकच असते, फक्त विचारलंय काय हे मात्र खूप लक्षात द्या, खूप महत्त्वाचं असतं विचारलंय काय ते. ओके,
पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 6 आहे. एक काम करण्यासाठी ए व बी ला 10 दिवस लागतात. एकटा ए तेच काम 20 दिवसात करतो, तर एकटा बी ते काम किती दिवसात करेल? या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, एक काम करण्यासाठी ए व बी ला 10 दिवस लागतात. एकटा ए ते काम 20 दिवसात करतो, तर एकटा बी किती दिवसात काम करेल? अतिशय सोपं आहे. आता इथं काम दोघं मिळून किती दिवसात करतात? 10 दिवसात करतात. ओके, मग काय करायचं, 1/10 वजा एकटा ए किती दिवसात करतो? 20 दिवसात करतो, म्हणजे वजा 1/20. फक्त एवढं करायचं आहे. आता गणित करून घ्या, तुमचं उत्तर काय येईल? आपल्याला उत्तर निघून जाईल. ओके, मग या ठिकाणी यांचा आपला छेद समान करावा लागेल. मग या दोघांचा लसावी किती राहील? 20 राहील. मग पहा 10 गुणिले 2 बरोबर किती होतात? 20 होतात. म्हटलं या ठिकाणी पुन्हा 2 गुणावं लागेल. मग 1 गुणिले 2 बरोबर किती? 2 वजा 1 जशाच तसा. म्हणजे या ठिकाणी आपलं गणित काय राहील? पुढे वजाबाकी केली, 2तून 1 गेला, खाली किती राहिला? 1/20. किती राहिला? 1/20 राहिला. म्हणजेच आपलं उत्तर आलंय 20 दिवस लागतील. बीला सुद्धा ते काम करण्यास किती दिवस लागतील? तर 20 दिवस लागतील. लक्षात आलं? अतिशय सोपं गणित आहे आणि हे सर्व प्रकरणच अतिशय सोपं प्रकरण आहे. किती दिवस लागतील? 20 दिवस लागतील. ओके ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 7 आहे. धावण्याच्या शर्यतीत शरदच्या पुढे 6 स्पर्धक होते. महेश शरदच्या मागे 4था होता आणि महेशचा शेवटून 7वा क्रमांक होता, तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती? या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक शर्यत आहे, त्या शर्यतीत आपल्याला काही अटी दिल्यात, काही कंडिशन दिल्यात आणि त्यानुसार सांगितले स्पर्धेत एकूण किती स्पर्धक होते हे आपल्याला ओळखायचं आहे. अशा प्रकारचे गणित ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल त्यावेळेस तुम्हाला गणित बारकाईने वाचायचं आहे. कारण याच्यामध्ये काय असतं, याच्यातच त्याचं उत्तर दिलेलं असतं, फक्त आपल्याला त्या उत्तरापर्यंत जायचं असतं. म्हणजे कसं एखादं पझल्स असतं. रिझनिंग हे प्रकरणच असं आहे, रिझनिंग हा सर्व सब्जेक्टच असा आहे की एक पझल्स टाईप आहे. म्हणजे आपल्याला कुठं हिंट दिलेले असतात, गणितामध्ये हिंट दिलेले असतात आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं असतं, उत्तर व्यवस्थित शोधायचं असतं. मग या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, शरदच्या पुढे 6 स्पर्धक आहेत. मग शरद काढून घेऊया. पहा शरदच्या पुढे किती स्पर्धक आहेत? 6 स्पर्धक शरदच्या पुढे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं, दुसरी अट, महेश शरदच्या मागे 4था आहे. महेश काय शरदच्या मागे 4था आहे. पहा या ठिकाणी महेश, आता लक्षात येतं हा 4था आहे म्हटल्यावर महेश आणि यांच्यामध्ये किती मुलं आहेत? एकूण 3 मुलं आहेत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला पुढची अट काय दिली, महेशचा शेवटून 7वा क्रमांक आहे. शेवटून 7वा आहे म्हटलं याच्या पाठीमागे किती मुलं आहेत? 6 मुलं आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आपली मांडणी व्यवस्थित झाली, आपल्याला फक्त बेरीज करायची. पहा 6 आणि शरद 1 किती झाले? 7. 7 आणि 3 किती? 10. 10 आणि महेश 1 11 आणि 11 आणि 6 किती मित्रांनो? 11 आणि 6 17. म्हणजे या ठिकाणी आपले एकूण किती स्पर्धक असणार आहेत? तर एकूण 17 स्पर्धक असणार आहेत. 17 आपल्याला ऑप्शन कुठे दिला आहे? पर्याय क्रमांक पहिलाच आपल्याला 17 दिलेला आहे. लक्षात येत आहे? खूप सोपं आहे. रिझनिंग अख्खा विषय सोपा आहे, फक्त तो तुम्हाला समजला पाहिजे. गणित समजलं, विषय संपला. ओके, आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो. डॉटर मधील प्रत्येक अक्षर एकदाच वापरून किती जास्तीत जास्त शब्द तयार होतील? परंतु आता इथपर्यंत आपल्याला एक गणित दिलंय, परंतु पुढे आपल्याला एक आठ दिली, परंतु त्यामधील स्वर नेहमीच सोबत हवेत. आता आपण जे काल गणित पाहिलं होतं एक अशा प्रकारचं, ते फक्त इथपर्यंतचं गणित होतं. पहा म्हणजे या शब्दापासून एकूण किती शब्द तयार होतील जास्तीत जास्त, हे जर आलं असतं तर आपण आपल्या कालच्या मेथडनी केलं असतं. परंतु आपल्याला इथं पुढे एक कंडिशन दिलेली आहे की स्वर नेहमी काय पाहिजेत? सोबत पाहिजेत. पण अजिबात घाबरायचं नाही, अगदी थोडा फरक आहे याच्यामध्ये. आपल्याला फक्त एक कंडिशन काय सांगितलेली आहे, स्वर नेहमी सोबत पाहिजेत. मग आता सर्वात आधी आपल्याला सापडावं लागेल याच्यामध्ये स्वर किती आहेत. तुम्हाला स्वर माहित असतील, ए ई आय ओ यू. मग याच्यात काय, ए स्वर आहे, यू स्वर आहे आणि ई स्वर आहे. म्हणजे एकूण 3 स्वर आहेत. मग स्वर आधी आपले एक मांडून घेऊया. पहा किती येतं, ए आहे, त्याच्यानंतर यू आहे आणि तिसरा कोणता आहे, ई आहे. हे स्वर मांडून घ्या, त्यांना एक कंस करा. आणि आता जे राहिलेले अक्षर आहेत ते आता आपल्याला मांडून घ्यायचे. राहिलेत काय राहिला आपला, डी राहिला, जी राहिला, डी जी, त्याच्यानंतर कोणता राहिला, एच राहिला, एच एच राहिला, त्याच्यानंतर काय राहिलं, टी राहिला आणि पुढं कोणता अक्षर राहिला, आणखीन आपलं आर राहिलं. मग या ठिकाणी आता काय करायचं, फक्त आपल्याला काल मी तुम्हाला सांगितलं होतं
जेवढे शब्द असतील तेवढ्यापासून उलटा गुणाकार करत जायचा। मग या ठिकाणी आपण याला कौस केला आहे, म्हणजे यांचा एकच धरायचा। पहा, यांचा एक धरायचा, एक शब्द, 2 3 4 5 आणि 6। आता ही झाली आपले पहिले शब्द। पण त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा काय करायचं, यांचे पुन्हा 3 वेगळे धरायचे। ही किती शब्द धरायचे पुन्हा वेगळे, 1 2 3, कारण यांच्यात बी नंतर आदलाबदल होऊ शकते ना। आता सुरुवातीला ए आहे, नंतर आपण यू पुढे घेऊ शकतो, ए मध्ये टाकू शकतो। म्हणजे अशा प्रकारे काय करायचं, आपल्याला हे वेगळं करायचं आणि हे वेगळं करायचं। मग यांचा गुणाकार करूया आपण। काय येईल आपला, 6 गुणिले 5 गुणिले किती, 4 गुणिले 3 गुणिले 2 आणि गुणिले 1। ओके, गुणाकार करून घेऊया। 6 गुणिले 5, 6 पंचे किती 30, 30 चौक किती 120, 120 त्रिक 360 आणि 360 दुने 36 दुने किती 72, शून्य जसाच तसा किती आला 720 आला। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा यांचा गुणाकार करायचा आहे। यांचा गुणाकार काय होईल पहा, 3 गुणिले 2 गुणिले 1, 3 दुने 6, 6 आणि 6 1 6, म्हणजे या ठिकाणी 6। आता पुन्हा आपल्याला या दोघांचा काय करायचा, गुणाकार करायचा आहे। म्हणजे या 6 ने काय करायचं, या आपल्या 720 ला गुणायचं आहे। मग 720 गुणिले 6 करूया पहा, 6 0 0, 6 दुने 12, हातचा आला 1, 7 सकून 42 आणि 1 43। म्हणजे या ठिकाणी एकूण किती शब्द तयार होतील मित्रांनो, 4320 शब्द तयार होतील। मग 4320 आपल्याला ऑप्शन कुठे दिलाय, ऑप्शन क्रमांक 3 दिलाय पहा आपल्याला 4320। लक्षात आलं, अतिशय सोपं गणित असतं। फक्त यांनी जे आपल्याला पुढे एक्स्ट्रा कंडिशन दिली, त्या कंडिशननुसार आपल्याला काय करायचं हे मी तुम्हाला काय केलं याच्यामध्ये सांगितलेलं आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्हाला हे गणित समजलं नाही, अशा प्रकारचे गणित जर समजले नाही, तर तुम्ही काय करू शकता, व्हिडिओ थोडा मागे घेऊन पुन्हा गणित पहा, परंतु समजून घ्या, कारण परीक्षेमध्ये असे गणित येण्याची दाट शक्यता आहे। बघ, पुन्हा म्हणायला नको मला सरनी समजून सांगितलं होतं, पण ते माझ्या लक्षात आलं नाही आणि माझा मार्क गेला। ओके, पुढचं गणित पाहूया आपण, अतिशय महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याचं खूप कन्फ्युजन होतं पहा। एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो, तर उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून 30 गुण मिळाले तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील। या ठिकाणी काय सांगितलंय, एक स्पर्धा परीक्षा आहे, तिच्यात एक प्रश्न किती मार्काला आहे, 2 मार्काला आहे। म्हणजे बरोबर उत्तर आलं तर तुम्हाला किती गुण मिळतात, 2 गुण मिळतात। पण जर तुमचं उत्तर चुकलं तर तुमचा 1 गुण काय होतो, मायनस होतो। 1 गुण काय होतो, मायनस होतो। म्हणजे थोडक्यात निगेटिव्ह सिस्टीम आहे। मग आपल्याला सांगितलंय उमेदवारांनी 30 प्रश्न सोडवले आणि त्याला 30च गुण मिळाले, तर त्याचे किती प्रश्न बरोबर आले। या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, किती प्रश्न बरोबर आले हे आपल्याला काढायला सांगितलंय। अगदी सोपं आहे पहा। या ठिकाणी त्यांनी किती प्रश्न सोडवलेत, 30 प्रश्न सोडवलेत पहा। किती प्रश्न सोडवलेत, 30 प्रश्न सोडवलेत। जर त्याचे 30चे प्रश्न बरोबर आले असते तर त्याला किती गुण मिळाले असते, एका प्रश्नाला 2 गुण आहेत म्हटलं त्याला किती गुण मिळाले असते, 30 गुणिले 2 बरोबर किती, त्याला 60 गुण मिळायला हवे होते। पण त्याला 60 गुण मिळाले का, नाही मिळाले। त्याला किती गुण मिळालेत, तर त्याला 30च गुण मिळाले आहेत। मग या ठिकाणी पहा, जर एक प्रश्न चुकला तर किती गुणाचा तोटा होतो हे लक्षात घ्या तुम्ही। इथं काय होतो, 1 गुण कमी होतो, म्हणजे 1 गुण मायनस होतो, बरोबर। 1 गुण मायनस झाला, हा एक घेतला आपण, आणि हे 2 गुण जे बरोबर येणारे 2 गुण आहेत, तोच प्रश्न बरोबर आला तर 2 गुण मिळाले असते की नाही। म्हणजे या ठिकाणी त्याचा एक प्रश्न चुकल्यामुळे एकूण 3 गुणाचा तोटा होतो मित्रांनो, हे लक्षात घ्या। किती गुणाचा तोटा होतो, 3 गुणाचा। म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचंय, जेवढे गुण ऍड होणार आहेत ते प्लस करायचे आहेत आणि जेवढे गुण मायनस होणार आहेत या दोघांची, म्हणजे ऍड होणारे गुण आणि मायनस होणारे गुण, म्हणजे मिळणारे गुण आणि कमी होणारे गुण या दोघांची बेरीज करायची। 2ची आणि 1ची बेरीज केली, किती झाले, 3 झाले। मग बरोबर आलेले किती, जेवढे आपले उत्तर बरोबर आलेत पहा, त्याला काय करायचं, आपल्याला 3नी भाग द्यायचा आहे पहा। या ठिकाणी त्याला जेवढे मार्क आले त्याला 3नी भाग दिला, किती राहिले, खाली 10 राहिले। म्हणजे 10 प्रश्न त्याचे काय झालेत मित्रांनो, चुकलेत। 10 प्रश्न काय झालेत, चुकले आहेत। मग बरोबर किती आले असतील 30 पैकी, तर 20 प्रश्न बरोबर आले असतील। लक्षात येत आहे, अतिशय सोपं आहे। किती प्रश्न बरोबर आले त्याचे, 20 प्रश्न बरोबर आले। मग आपल्याला 20 ऑप्शन कुठे दिले पहा,
पर्याय क्रमांक 4ला दिलं 20 ऑप्शन. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला मी आणखीन किंवा तुम्ही हे गणित पर्यायातून सुद्धा सोडू शकता. आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे, आपल्या उत्तरानुसार काय त्याचे 20 प्रश्न बरोबर आलेले आहेत. 20 प्रश्नाला त्याला जर मार्क दिले असते तर त्याला किती मार्क आले असते, 40 मार्क आले असते. त्यांनी सोडवलेले प्रश्न किती आहेत, 30 प्रश्न आहेत. मग 10 प्रश्न चुकलेत, एका प्रश्नाला 1 मार्क मायनस होते म्हटल्यावर 10चे किती मायनस मार्क होतील, 10 मार्क मायनस होतील. म्हणजे त्याला किती गुण मिळतील, एकूण 30 गुण मिळतील. म्हणजे 2 ऑप्शनने तुम्ही गणित सोडू शकता. पर्यायामधून सुद्धा अशा प्रकारचे गणित तुम्ही सोडू शकता. परंतु पर्यायातून सोडल्यावर काय होतं, जर पर्याय 4 नंबरला असेल तर आपल्याला आधी हे टाकून पाहावं लागतं, मग हे टाकून पाहावं लागतं, मग हे टाकून पाहावं लागतं. त्याच्यामुळे वेळ जाऊ शकतो. हा, जर पर्याय 1 नंबरलाच असेल, तुम्ही जर योगायोगाने लकी असाल तर तुमचं उत्तर अगदी काही सेकंदात सुद्धा पर्यायामधून निघू शकतं. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तरच 1 नंबरचं असेल असं काही नाही. त्याच्यामुळे काय करा, आधी मेथडच येत असेल, मेथड परफेक्ट करा. त्यामुळे मेथडनुसारच गणित सोडवत चला. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 10 आहे. या ठिकाणी आपल्याला सांगितलंय, म्यान या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील. अतिशय सोपं गणित आहे. याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. आपण कालच अशा प्रकारचं गणित घेतलं होतं, म्हणजे माझ्या लक्षात राहील तुम्हाला काल शिकवलेलं आज समजत आहे की नाही. ओके, त्याचबरोबर एक छोटीशी सूचना, आपण माडा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी काय टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 10 क्वेश्चन पेपर मिळणार आहेत पहा. आणि हे जे 10 क्वेश्चन पेपर आहेत हे काय असणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. त्यासोबत त्याची आन्सर की सुद्धा तुम्हाला दिली जाईल. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये, माडाच्या प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये किती क्वेश्चन असणार आहेत, 200 क्वेश्चन असणार आहेत. ओके, आणि 200 क्वेश्चन किती मार्काला आहेत, 200 मार्काला. त्यासाठी वेळ असणार आहे तुम्हाला 2 तास. म्हणजेच तुमच्याकडं माडा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असे एकूण 2000 क्वेश्चन असतील. ओके, आता हे जे क्वेश्चन सेट आहे याची किंमत आपण फक्त 100 रुपये ठेवलेली आहे. पण त्यातही विद्यार्थ्याच्या मागणीस तो आपण काय 25% डिस्काउंट देत आहोत. म्हणजे तुम्हाला फक्त 75 रुपये पे करायचे आहेत. आता हे पेमेंट कुठं करायचं आहे तुम्हाला 75 रुपये, तर गुगल पे किंवा फोनपेला आपला जो नंबर आहे 9689141630 या नंबरवरती तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत. आणि त्या पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सॲपला सेंड करायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट आल्याबरोबर तुम्हाला पैसे सेंड केले जातील. त्याचबरोबर भूमी अभिलेख भरतीसाठी सुद्धा आपण महत्त्वाची टेस्ट सिरीज सुरू केलेली पहा. भूमी अभिलेखसाठी सुद्धा ती टेस्ट सिरीज सुद्धा काय असणार आहे, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारितच असणार आहे. फक्त त्यात फरक काय, या ठिकाणी आपण 10 क्वेश्चन पेपर देतोय, भूमी अभिलेखला आपण किती एकूण 20 क्वेश्चन पेपर देणार आहोत. पहा, भूमी अभिलेख परीक्षेसाठी एकूण किती क्वेश्चन पेपर देणार आहोत, एकूण 20 क्वेश्चन पेपर देणार आहोत. ओके, मग ज्यांना कुणाला घ्यायचे असेल भूमी अभिलेख ते सुद्धा पे करू शकता आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपला शेअर करू शकता. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. ओके, धन्यवाद मित्रांनो.